फिरकीपट्टू बॉन्टी पनेसर यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा केलंय. साऊथ आफ्रिकन फिरकीपट्टू पॉल ॲडम्स यांच्यासोबत ज्या समालोचकांनी चर्चा केलं असे आमचे दिग्गज समालोचक आदरणीय दीपक संके सरांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलाय. मॅचकडे आपण होऊया. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जय भवानी मारंबळपाडा टीमच्या कॅप्टनने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय आर के डोंगरपाडा या टीमला. बॅटर उतरलेत मुकुल, स्ट्राईक इन कडे असतील श्रेयस, नॉन स्ट्राईक इन कडे मुकुल आणि पहिले षटक टाकण्याकरता अमित. 4 षटकांचा हा मॅच, 3 षटकांकरता 15 मिनिटांचा अवधी. मॅच होतो स्टार्ट. पहिलाच बॉल स्विच करायचा होता बॅटर श्रेयसला आणि ह्याच बरोबर हा डॉट बॉल. बघूया कसा पडलाय हा. ब्लॉक होल, वाईड यॉर्कर. वाईड यॉर्करचा मारा इथे गोलंदाजाचा दिसलाय आणि पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट करताना अमित, जो आई भवानी मारंबळपाडा टीमचा वेगवान गोलंदाज आहे, युटिलिटी क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू आहे तो. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा. डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे आणि त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून आमच्यापर्यंत पोहोचलाय. एका धाब्याच्या मदतीनं खातं उघडलंय. धावा कशाही आल्या तर त्या क्रिकेटमध्ये बोनस गुण म्हटलं जात आहेत. या अतिरिक्त धावा म्हणजेच बोनस गुण आणि हे बोनस गुण मिळत आहेत सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 1. आर के डोंगरपाडा टीमने एनसीसी नारंगी टीमला पराभूत केलं. पुढचा बॉल श्रेयसने पुन्हा सुशिट करण्याचा इरादा केला होता पक्का. हाईट इज द फॅक्टर. अपील केलंय परंतु पंचांनी ते अपील पेटाळून लावलंय. खेळाडूने अपील असं केलं की बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, परंतु तसं काही झालं नव्हतं. टॉस झाला, उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि हा डॉट बॉल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. प्रोजेक्टेड स्कोर कुठपर्यंत जाऊ शकतो सध्या तरी अमितचं वर्चस्व. ओहो, दांडी गुल अराउंड द लेग, त्रिफा उद्ध्वस्त केलंय. बॅटरला परत यावं लागेल. श्रेयस इज गॉन. कॅच. झालं. गोलंदाजाने फलंदाजाला दिली हुल, फलंदाजाची दांडू केली गुल. विकेटचं पतन झालं हे तुम्ही बघू शकतायत विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर. तिन्ही एसट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त होताना दिसले आपल्याला आणि महत्वपूर्ण फलंदाज श्रेयस याला परत तंबूचा रस्ता दाखवलाय, तो परतलाय आणि 1 गडी बाद धावसंख्या धावपळकर आहे ती 1. 1 गडी बाद 1. आमचे स्कोरर या ठिकाणी चांगलं स्कोर कार्ड मेंटेन करतायत. भरत कदम आलेत एकदम चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमचे डिजिटल स्कोर अपडेटर आणि ऑपरेटर साहिल पाटील हे सुद्धा चांगल्या लेखाचोखा आणि चांगली क्लॅरिटी आहे विश नेटवर्कची. नवीन बॅटर वजनदार खेळाडू गेलाय प्रफुल्ल. मागच्या मॅच मध्ये तितका सफल झाला नव्हता. आय थिंक 15च्या आसपास धाबा त्याने बनवल्या होत्या, परंतु आता तो धावसंख्येचा टेम्पो वाढवावा लागेल. वजनदार खेळाडूने हलक्या हाताने फ्लिक केलं होतं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. धाव घेण्याची संधी मिळत नाही. हा डॉट बॉल. अमितने प्रभाव टाकलाय. खूप चांगली गोलंदाजी, स्पायशी मारा आहे अमितचा. 4 चेंडू टाकले, 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट सुद्धा मिळवला. 1 धाव जे आले ना ती वाईटच्या स्वरूपात आलं. हा चेंडू हवेत आहे. बॅकलिपचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 5.
सरळ बॅटने आता प्रॉमिसिंग स्ट्रोक बघायला मिळतो. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. येण्याआधी एक धाव मिळाली प्रफुल्लला. प्रफुल्ल आल्या आल्या 3 बॉलमध्ये 5 धाव बनवतोय. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर के डोंगरपाडा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6. 1 गडी बाद 6. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम बॅटरला करावं लागेल. बॉलरने आपलं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये दाखवलं. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आहे. डे 3 मध्ये आपण आहोत, म्हणजेच तिसरी रजनी आहे, तिसरी नाईट आहे. डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सत्यसाई चषक 2026 मध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. खारडी गावातील अतिशय चांगलं क्रीडांगण, कोसमाई क्रीडांगण, आणि त्या कोसमाई क्रीडांगणावर हा रणसंग्राम सुरू आहे. चांगले एन्जॉयमेंट, प्रेक्षक चोहे बाजूने आहेत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत. काही मित्रांसोबत त्या ठिकाणी चर्चा करतायत, काही व्हॉट्सअपवर बिझी आहेत, काही रील्स बघतायत. सर्व काही चाललंय तिथे. परंतु या स्पर्धेला खूप चांगला सपोर्ट त्यांचा आहे. आणि नेहमीच मी म्हणत असतो की प्रेक्षक म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे रक्षक. या प्रेक्षकांविना हे मैदान अधुरा आहे. गोलंदाज तयार, जतीन. हाफ ट्रॅकर, वजनदार खेळाडूचा वजनदार वार. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय, षटकार. धावसंख्या आता पुढे जाते. धावसंख्या 12. सीमारेषा पलीकडे जर छेड टिपला तर 300 रुपयाचा पारितोषिक आहे. आय थिंक विवेक नशा मुक्ती केंद्र यांच्याकडून हे 300 रुपये आहेत. जेल टिपलाय का कोणी? बाहेर जर टिपला तर 300 रुपये असतील. एका हातात नाही, दोन्ही हातात घ्या तरी चालेल, किंवा वाढत्या पोटावर घेतला तरी चालेल. 1 गडी बाद 12. 1.2 बॉलची समाप्ती. आर के डोंगरपाडा संघ आता लय मध्ये येतोय आणि जतीनला षटकार लागल्यानंतर जतीनने वापसी केली आहे. हाफ ट्रॅकर, ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. चांगला बॉल आणि या डॉट बॉल नंतर धावसंख्या आता थांबली आहे. हे तुम्ही बघू शकतायत. वाईड लाईनच्या जवळून गेला हा चेंडू. पंचांकडे शंकेच्या नजरेने बघितलं होतं, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. हीच तर खरी गंमत आहे आणि ह्यामुळेच या पंचांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही बघतायत. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटने लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केलाय. शतरक्षक त्या ठिकाणी थोडीशी झेप घेतोय. चेंडूला अडवण्याआधी बॅटरला मिळाली 1 धाव. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 13. आर के डोंगरपाडा विरुद्ध आई भवानी मारंबपाडा या दोघांमध्ये लढत आहे. विवेक नशामुक्ती केंद्र खार्डी. बाहेर जर प्रेक्षकांनी जेल टिपला तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक, षटकारांचे हॅट्रिक याच्याकरता 500 रुपये, विकेटचे हॅट्रिक याच्याकरता सुद्धा 500 रुपये विवेक नशामुक्ती केंद्र खार्डी यांच्याकडून दिलं जाईल. धावसंख्या धावफळकर 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर आहे 1 गडी बाद 13. 3 षटकांकरता दिलेला वेळ आहे तो 15 मिनिटांचा आणि आतापर्यंत 6 मिनिटं शिल्लक आहेत. सो स्विंग अँड मिस, स्लोवर वन. गुडलिन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडासा ऑफ कटर चेंडू दिसलाय, आत वळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा डॉट बॉल, म्हणजेच वापसी कशी करावी हे जतीनला ठाऊक आहे. कोणतेही दडपण दबाव न घेताना जतीनने मागचे 4 चेंडू किती प्रभावी टाकलेत. त्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव दिली. 13 वर 1 गडी बाद, 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. आता मुकुल स्ट्रायकिंग कडे.
सुचित लोअर फुल टॉस बॉल, चेंडू जातो स्वीपर कव्हर रिझन मध्ये वेगाने. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याआधी चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सत्यसाई चषक चौकार. वर एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील तो शेवटचा बॉल. आणि म्हणूनच म्हणतात ना की नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही. कारण जे मनात असतं ते नशिबात नसतं, आणि जे नशिबात असतं ते मनात नसतं. असंच नेमकं या चेंडूवर झालं. कारण वाटलं नव्हतं त्या शतरक्षकाला की हा चेंडू चौकार जाईल. धावसंख्या 17. अगोदरच म्हटलं आम्ही 2 षटकानंतर 17 धावा, एक गडी बाद. आता तिसरे षटक टाकण्याकरता दुर्वेश हा गोलंदाज आलाय. 17 फॉर 1. एक गडी बाद. 17 आहे तर खतरा आहे. या खतऱ्यामधून बाहेर पडायचं आहे. यावेळेला ही धावसंख्या योग्य आहे असं वाटतोय. दुर्वेश तयार. लेफ्ट आर्मने तो मारा करतोय. हो हो, यष्टीरक्षकाने प्रयत्न केला परंतु त्याचा प्रयत्न पडलाय कमी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली 4 धावांची हमी. मिळते धावा 4. चौकार. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचली आता 21 वर. दुर्वेश तयार. लेफ्ट आर्मने ते मारा करत आहेत. कोळवटापाचा चेंडू होता. ऑन साईडला हेलिकॉप्टर उडवायचं होतं. हवामान तितकं चांगलं नव्हतं, त्यामुळेच 2 धाव मिळतील या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. काऊ कॉर्नर मधून थ्रो आला, जरूर तो चुकीचा होता आणि फायदा उचलला. हट्ट्याकट्ट्या मजबूत बांधायचा बॅटर प्रफुल्लने. 9 मध्ये 18 वर तो खेळतोय. एक गडी बाद. धावसंख्या 23. मागच्या मॅच मध्ये 15च्या आसपास धावा बनवल्या होत्या प्रफुल्लने, आणि आता 9 मध्ये 18 बनवतोय. म्हणजेच कुठेतरी त्याला ती जाणीव झाली, कुठेतरी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, सुधारणा होताना दिसतं. 9 मध्ये 18 धावा बनवल्यात. 23 वर एक गडी बाद. ही धावसंख्या RK डोंगरपाडा संघाची आई भवानी मारंबपाडा संघाविरुद्ध. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटने स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षकाला दगा देत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. सत्यसाई चषक शानदार दिमागदार चौकार. हे ना, तिथे सर्व काही आलं. इथे कष्ट आहेत या बॅटरचे. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. गॅप शोधला जाईल, काही झेल टिपला जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 4 धावा. चौकार. तिसरे पंच निरीक्षण करतात. पुन्हा एकदा तेच आठवलं मला. माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटमध्ये आहे. DRSचा जन्म झाला. कधी कधी शंका आशंका निर्माण होत आहेत, आणि असा हा DRS सध्या तो प्रत्येक टीम करता फायदेशीर आहे. दॅट्स फेअर डिलिव्हरी. कमरेपेक्षा खाली राहणारा चेंडू होता. यष्ट्यांच्या दिशेने जाणारा चेंडू होता. हे बघू शकतात तुम्ही. रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय विश नेटवर्क द्वारे. चौकाराची मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 31. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलंय. 1 धाव मिळाली.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, वजनदार खेळाडू धाव चोरण्याच्या तयारीत होता. एकच धाव मुकुल 4 धावा बनवतोय 2 मध्ये आणि या 4 धावा बनवलेत. 12 चेंडूला सामोरे जात प्रफुल्लने 27 धावांचं योगदान दिलंय. 1 गडी बाद 32. आर के डोंगरपाडा टीमची धाव संख्या 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. दुर्वेशच्या या षटकामध्ये 3 चौकार आलेत. वापसी करावी लागेल, कुठेतरी रोकावा लागेल आर के डोंगरपाडा या टीमला. आई भवानी मारंबपाडा त्याचा गोलंदाज तयार. हा चांगला बॉल टॉस होताना दिसलाय जवळून. अपील सुद्धा केलं. षटक झालंय समाप्त आणि ह्याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर आर के डोंगरपाडा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 32. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. बॅटिंग करणाऱ्या टीमने आपला एक जो DRS होता तो गमावला, परंतु धावसंख्या त्यांची चांगली आहे. 10.66च्या सरासरीने सध्या धावफळकावर जमा झालेत 32 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि नितीन या गोलंदाजाला आता गोलंदाजी मार्गावर आणलंय. 27 धावांची चांगली खेळी, बहरदार खेळी आहे बॅटर प्रफुल्लची. वजनदार खेळाडू आहेत आणि त्याचं वजन या मॅच मध्ये आपण पाहिलं. हो, खोळवट्या पद्या चेंडू होता. जोरदार अपील केलंय. बॅटचा कदाचित हलकासा स्पर्श झाला असावा. 1 धाव मिळाली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव पळक पुढे सरकतोय आणि धाबा लागले जात आहेत. 1 गडी बाद 33. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. बॅटची मदत मिळाली. 28 वर खेळतोय प्रफुल्ल. 13 बॉलचा सामना केलाय. तर मुकुल याला सुद्धा चांगली खेळी पेश करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये 18 धाबा त्याने बनवल्या होत्या. 2 षटकांमध्ये 9 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्या मॅचचा तो हिरो होता. दुसऱ्या बाजूला नितीन मागच्या मॅचचा हिरो होता. त्यांचा परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये चांगला झाला होता. अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने मुकुलने चेंडूला खेळून काढला लॉंग ऑफ क्षेत्रात. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दबाव दडपण टाकलं जातंय या अखेरच्या षटकात. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 34. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. फिल्डर आपण बघितलं तर सर्व फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेरच आहेत. स्क्वेअर लेगचं क्षेत्र थोडंसं खुलं दिसतं. तिथे शतरक्षक नाही आहेत. मिड विकेट मध्ये शतरक्षक ठेवलाय. काऊ कॉर्नर लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठेवलाय. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, वाईड लाईनच्या आतून जाणारा बॉल. आता काय करायचं, कमरेवर हात आले. थोडीशी परेशानी वाढली आहे कारण DRS सुद्धा गमावलाय. बघा, वाईड लाईनच्या आतून चेंडू गेलाय. रिप्ले मध्ये सुद्धा लगेच दाखवलं जातं. धावसंख्या धावफळकावर 1 गडी बाद 34. करंट रन रेट 9.71 चा पाहायला मिळतोय. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. पुन्हा चकला गेलाय. थकलाय खेळाडू त्याला बीट करत असताना. ओ दॅट्स अ गुड बॉल, गुड बॉल. चांगली क्वालिटी मेंटेन केलंय. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर काहीतरी करावंच लागेल आणि ते सुद्धा चांगलं. ईशान ठेकन ऑफ स्टंपर शपल म्हणून खायचं होतं. अचानकपणे उसळी घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर उसळी घेतली. बॅटला स्पर्श सुद्धा झालाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलाय. विकेटचं पतन. 15 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान पाहायला मिळालं प्रफुल्लचं. विकेट डाऊन, गॉन. आउट झालाय ते बघूया आपण.
बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, ऑफ कटर, थोडासा हलकासा ऑफ कटर, बॅटचा हलकासा स्पर्शच होता, हा चेंडू गेला. आणि 16 मध्ये 28 धावांचं योगदान पाहायला मिळालं ते प्रफुल्ल या बॅटरचं. 34 वर 2 गडी बाद, 3.5 बॉलची समाप्ती. नितीन याचं सुद्धा चांगलं षटक, याआधी एक दुसरं षटक नंतर तिसरं षटक चांगलं पडलं होतं. पहिला डाव सुरू आहे. पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच V24 चंदन सर. आणि बघूया काय घडलंय, काय बिघडलंय. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही आकाश गरजचा. काय घडलंय, काय बिघडलंय. मुकुल जातोय आणि लेग बाईचा इशारा. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आर के डोंगरपाडा टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 35. आणि 36 धावसंख्येचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल आई भवानी मारंबपाडा टीमला. हा पाठला कसं काय केलं जाईल हे ऐकवण्यापूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी सज्ज असेल दीपक संके सर. V24 फाउंडेशन चंदन सर आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट आपण होऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. टार्गेट ठेवलं गेलंय 36 या धावसंख्येचं. शिरगाव स्पोर्ट्स क्लब आणि V24 चंदन सर, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या, ज्या ठिकाणी दीपक संके सर असतील. आणि जसे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसे दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतील महाराष्ट्रातील प्रख्यात असलेले समालोचक पालघर भूषण आदरणीय प्रमोदजी शेडगे सर. आदरणीय जगन पाटील भाऊया, आपल्याकडनं आपण सुंदर सामन्याची नाणेफेक करूया. हसरे चेहरे बघताना मानवामध्ये आनंद वाटताना आणि घरामध्ये तुमच्यासारखे सुखी नवरदेव असताना कोणता परिवार आनंदित बघायला मिळेल. दादा खरोखरच एक वेगळं प्रेम बघा. चला दोन्ही संघ या. शिवगाव स्पोर्ट्स आलाय. V24 चंदन सर या दादा, या लवकर प्लीज. यस, शिवगाव स्पोर्ट्स. काय जबरदस्त गोलंदाजी तुमच्याकडनं बघायला मिळाली, संपूर्ण आम्ही देखील मजा केली. समालोचक कक्ष नसते तेव्हा आम्ही प्रेक्षक म्हणून मजा करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने सामना बघायला मिळतो. वेल बोल्ड, जबरदस्त गोलंदाजी तुमच्याकडून देखील बघायला मिळाली. V24 चंदन सरला टॉस दिला करण्यासाठी उडवा तुम्ही. आई कुसुमाई कॉल केलाय, सत्यसाई आलाय. दादा बसून घ्या आपण. मॅचचा टॉस जिंकलाय, काय घेणार आपण? बॅटिंग. तुम्ही नेहमी ठरवूनच येतात का पहिले बॅटिंगच घेणार? एखाद्याला पाहिल्याबरोबर प्रपोजच करतायत? हो. अरे वा, बघा काय बोलला मी विचारलं एखाद्या. थँक्यू सो मच, ब्युटिफुल बॅटिंग. जबरदस्त मॅच तुमच्याकडनं आम्हाला बघायला मिळेल. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जे हवं असते ते प्रत्येक आम्हाला बघायला मिळेल. खूप कर्णधारशिप तुम्ही चांगली निभावली, कारण 1-2 वेळेस असं वाटतं की सामना पण जबरदस्त बघायला मिळेल. टेम्परमेंट खूप चांगलं बघायला मिळालं. त्यांची बॅटिंग आहे, किती षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काही बदल आहे की तोच संघ खेळणार जो सकाळच्या अगोदरच्या मॅचमध्ये विनिंगमध्ये खेळणार? 1-2 बदल असेल. ओके, थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. खूप आनंद घ्या, आम्हाला देखील समालोचक क्षेत्रामध्ये आनंद करूया. ऐकूया जसं सामना सुरू होईल. समालोचक क्षेत्रामध्ये बदल करतो महाराष्ट्रात एक बुलंद आवाज, ज्यांनी सुप्रीमो रतनबुवापासून अनेक स्पर्धा आपल्या शब्दांकनातून प्रत्येकाच्या मनामध्ये रिझवलाय, हृदयाच्या अंतःकरणात ज्यांनी आपल्या शब्दाने स्थान मिळवलंय. ऐकूया महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच दीपक संके सर आणि संदीप गावंड सर.
दोन्हीही आमच्या समालोचकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या आपण पाहू शकतायत टीम इंडिया विजयी झाल्यानंतर आपण पाहिलं तर सत्यसाई बाबांच्या चरणी नतमस्तक होत असताना आपण पाहिलं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतायत काय सुंदर व्ह्यू दिसतोय. ज्या पद्धतीने लाल माती, सुंदर खेळपट्टी रेखाटलेली, त्यामध्ये अप्रतिम कलरफुल प्रिंट टी शर्ट. कारण चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असल्यामुळे मात्र आपण पाहतायत या स्पर्धेचा एक सुंदर नियम आपल्याला पाहायला मिळतो. विजयासाठी 36 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. आई भवानी मारंबल पाडा या टीम समोर आरके डोंगरपाडा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 35 रन्स फलकावर लगावल्या. मुकुल ला आपण पाहतायत एक अतिशय वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा डोंगरपाडा एक्सप्रेस लेफ्ट आर्म गोल्डन इरा. पहिलाच बॉल यावेळेला शफल झालेत. फॅन्सी शॉट अप्रतिम पाहायला मिळतोय. विशालच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा रिस्की शॉट पाहायला मिळाला. चौकार, गुड शॉट, 4 रन. फटका एक्झिक्यूट केला होता. विशालची ही टेक्निक अप्रतिम पाहायला मिळाली. अनेक वेळा दोघे जण एकमेकांसमोर आलेत आणि त्यामुळे खाणाखुणा माहिती आहेत. कोणत्या टप्प्यावर मुकुल गोलंदाजी करतो, कोणत्या पोझिशन मध्ये कशा पद्धतीने येऊन मात्र चांगली फलंदाजी करतो विशाल, हे जाणताना आपण पाहतायत. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे, तर एका साईडला लाईन अँड लेन्सचा राजा मिस्टर मुकुल सोनारला आपण पाहतायत. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल च्या पद्धतीने आपण पाहतायत धाव घेण्याच्या प्रयत्नात कोणतीही नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर मुकुल सोनार सध्या आपण पाहतायत मध्यंतर भरपूर फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सातत्य आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव हा तुम्हाला बळकट बनवतो. त्या सरावाबरोबर तुम्हाला मात्र चांगला खेळ सुद्धा करता आला पाहिजे. तुम्ही 10 तास सराव करण्यापेक्षा 1 तास सराव मन लावून करा. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल, या सिंगलच्या साहाय्याने बॅकफूट पंच केला जातोय. विशाल एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. पहा, कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते आणि त्याचं कारण असतं दडपण, दबाव. जर कदाचित गोलंदाजाने दबाव आणला, फिल्डरने चांगली त्याला साथ दिली, इंटरव्ह्यूअल विकेट मिळत गेले, धावांवर लगाम लावला, तर डेफिनेटली कुठेतरी धावांचा वेग थांबतो आणि दबावात्मक स्थिती निर्माण होते. अशाच प्रकारची मात्र दबावात्मक स्थिती जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, समोरून फिरवलाय. वाह, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. अगदी फिंगरचा वापर करत असताना काही डावखुऱ्या हाताचे फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला ॲडव्हान्टेज मिळतो, परंतु उजव्या हाताचे फलंदाज डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर असतात ना, त्यावेळेला गोलंदाजाला बेनिफिट मिळतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मी उल्लेख केला होता. उजव्या हाताच्या फलंदाजाला जेव्हा गोलंदाजी करतात त्यावेळेला कॉट बॅहँडचे सुद्धा खूप मोठे चान्सेस निर्माण होतात आणि आकाश गरजसारखा जर एखादा चांगला विकेट किपर असेल तर डेफिनेटली तिथे कॉटआउटच्या स्वरूपात बरेच विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन झालेत. 5 बॉलचा खेळ झाला. एक गुड बॉलिंग. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक मुकुल सोनारच्या नावावर. हँडसम क्रिकेटर पाहायला मिळतोय मुकुल सोनार. सध्या आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. आरके डोंगरपाडा
डोंगरपडाचा वंडर बॉय आहे. 5-0 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 31 रनची आवश्यकता. घेऊया एक कौशिक डीजे ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सत्यसाई चषक खार्डी 20-26. पहिल्या षटकामध्ये वेळ घेतलाय 4 मिनिटाचा. पहिल्या षटकाचा खेळ. वेलकम बॅक. सध्या कौशिक जरा थांबलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 12:26 झालेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावर हेमंत भगत, जितेश पाटील सध्या आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला शफल झाले आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. वाह, विशालच्या बॅटमधून. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय विशाल. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल बिग ब्लास्ट. षटकार. खेळला होता साहिल पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, जबरदस्त फटका खेळला होता. पहा ऍक्शन रिप्ले. मात्र गोलंदाज उजव्या हाताने आला ओव्हर द विकेटने. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. त्या पोझिशन मध्ये येत असताना मॅग्निफिसंट टायमिंग. जर अजून 2 षटकार आले तर जितेजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 11-0. चांगली स्थिती निर्माण झाली. श्रेयस पुन्हा एकदा. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. इथून विकेट मिळण्याचे चान्सेस. यस, OUT आउट. आता इथून जर आपण पाहिलं तर यस, नितीन फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी दबावात्मक स्थिती निर्माण होताना पाहायला मिळेल. रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. इथे बॅटर आउट, विकेट डाऊन. तो थ्रो केला होता. ह्या वेळेला आपण पाहिला तर उजव्या हाताने गोलंदाज ओव्हर द विकेटने आला आणि परफेक्ट वाईड यॉर्कर होता. हा बॉल यू वेट म्हणून सांगितलं, परंतु इथे नितीन सुसाट वेगाने धावल्या आणि काय स्टम्प्स यावेळेला हिट करत असताना अतिशय चांगला थ्रो होता. विजेच्या वेगाने मात्र हा थ्रो पाहायला मिळाला. श्रेयसचा हा बॉल या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दबाव आणि आता दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. 36 धावांचं लक्ष असलं तरी फक्त म्हणून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण पाहिलेलं आहे, ध्येय ठेवा, संयम बाळगा. पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. 3 बॉलचा खेळ झाला. 11-1. इथून पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर धावतायत. लॉंग स्टॉप रिझनला बॉल मिळेल का तर नाही. सरळ मात्र बॅनरला आलिंगन देत असताना पाहायला मिळत आहेत. सेकंड टाइम झालंय. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅट्स अप्रतिम फ्लो पाहायला मिळाला आणि सरळ लॉंग स्टॉप रिझनला सेकंड, थर्ड अँड फोर्थ बाउन्सने मात्र सरळ बॉल निघून गेला चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलचा खेळ झालाय. यस, पंच दर्शवतायत की
इथून आपण पाहतायत की स्टंपच्या पाठीमागे जाऊन यावेळेला प्ले केलंय का या आपण चेक करूया. राकेश राऊत सर त्या ठिकाणी येत आहेत आणि ही अपील केली गेली. अंपायर्स कॉल, डिसिजन पेंडिंग. यस पंच. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र यावेळेला सांगितलंय आम्हाला सेफ आणि या 4 धावा मिळतील. कारण जेव्हा प्ले केला तेव्हा मात्र आपण पाहिला तर स्टंपच्या अगोदर यावेळेला जे फूट होतं ते मात्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर सेकंड जो पाय आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर आपण पाहिलं तर DRS लॉस्ट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकाराने जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा, 15 रन्स. काय बॅटिंग सुरू आहे. विशाल इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग. अक्षरशः मात्र आता या वेळेला झोप उडवणारे फटके पाहायला मिळत आहेत. 15 वर 1. अप्रतिम. सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. समंजसपणाचं क्रिकेट. विशालला माहिती आहे की चांगला गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला मात्र या वेळेला आपण पाहू शकतात की थोडीशी कुठेतरी जरूर सन्मान द्यायला हवं आणि तेच अमित आणि विशाल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. 16 ला 1. विजयासाठी 36 धावांचं टार्गेट समोर असताना 20 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यावेळेला बॅट चेंज अँड टेकन. पुन्हा एकदा दबाव, दबाव आणि दबाव. श्रेयसने या सामन्यामध्ये पलटवार केलाय. षटकार चौकार आले परंतु विकेट सुद्धा महत्वपूर्ण मिळालेत. हा बॉल पहा यावेळेला डिलिव्हर्ड केला. ओव्हर द विकेटने आले. ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करण्याचा हाच तो फायदा मिळतो आणि त्यामुळे माझी तेज गोलंदाज जर आपण पाहिला तर ग्लेन मॅग्राथ यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करा. तुमच्याकडे स्विंग नाहीये, हरकत नाहीये, वेग नाहीये, हरकत नाहीये. परंतु ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी केल्यानंतर त्याचा बेनिफिट तुम्हाला 101% मिळेल आणि तेच झालं आणि तेच मात्र यावेळेला कदाचित युक्ती वापरली. इथे फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकं तुम्ही वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ आपण पाहिला तर 10 मिनिटाचा. आता इक्वेशनकडे नजर टाकली तर बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 20. 12 बॉल आणि 20 रन्स. 20 बॉल्स 12. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. टिट फॉर टॅट. शालेय जीवनातील विद्यार्थी परीक्षा आली म्हणून ते खचून जात नाहीत तर ते अभ्यासाला लागतात. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये स्पर्धेचं लॉट्स आल्यानंतर तुम्ही त्यावर अभ्यास करायला हवा की आपल्या टीम बरोबर पहिल्या राऊंडमध्ये कोणता संघ खेळणार आहे त्यावर बारकाईने लक्ष देऊन ते लक्ष केंद्रित करून मात्र त्यांना पराभूत कसं करायचं यावर लक्ष असायला हवं. सुंदर एक्झिक्यूट केला या बॉलला. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. इथे डेंजर एंडकडे आहे. हा ना करता करता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. ओ माय गॉड. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. अप्रतिम. चांगलं यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. फुटबॉल प्रमाणे मात्र यावेळेला ज्ञानेश खेळले होते आणि त्याच पद्धतीने मात्र त्यांनी जे गेम प्लॅनिंग केलं आणि त्या गेम प्लॅनिंगला खरे उतरलेत आतापर्यंत. एक रन तर कंप्लीट झाली होती. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला वळाले होते परंतु इथून जर आपण पाहिलं तर आकाश गरत तिथे बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या कॅप्टन बरोबर. आता सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 19. 17 ला 3. घेऊया एक कौशिक डीजे ब्रेक.
साठी 500 रुपयांचं कॅच यावेळेला आपल्याला कॅश प्राइज पाहायला मिळेल आणि बाहेर कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला 300 रुपये. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे, परंतु इथे चुकी केले, चुकीला माफी नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच. अतिशय मात्र यावेळेला आपण पाहिलं तर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर हा फटका यावेळेला फसला होता. पहा या बॉलला आपण पाहिलं तर हा झेल घेऊ शकले होते, परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन पूर्ण लॅप झालं आणि पाहता पाहता बॉल निघून चाललाय. 19ला 3 2.2 ओव्हरचा सध्या खेळ पाहायला मिळतोय आणि येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 17 रन आई भवानी मारंबळपाडा या टीमला विजयासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, विकेट मिळण्याची दाट शक्यता. चांगला झेल, सेफ हँड, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एक सेट फलंदाज मात्र या वेळेला विशाल नॉन स्ट्राईक एंडला ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो, सिंगल डबलला महत्व देत नाहीये, काय बॉलला फॉलो केलंय कॅमेरामॅनने. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बॅटरने थोडीशी घाई करा आणि इन करूनच जायचंय. नियम विसरला चालेल, आता इन करून जाऊ शकता. होतं कधी कधी होतं कधी कधी ऍडजस्टमेंट. आपण ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, एकमेकांचे परम मित्र आहेत आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी लगेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत, कारण शेजारील गावं मैत्रीपूर्ण संबंध म्हणून मी अगोदर उल्लेख केला की होतं कधी कधी. क्रुशल मोमेंट आहे. 9 बॉल आणि विजयासाठी 17 रन. 9-17चं समीकरण. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव बिअर शॉपचे मालक वैभवजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू इच्छितो. वेलकम वैभवजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. आता बॉल आहेत 9 बॉलमध्ये 17. 3 बॉल तुम्हाला 2 मिनिटे आणि 4 सेकंदामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर पार्थ. अप्रतिम चांगली फिल्डिंग. काय अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. आकाश गरज सांगतायत यावेळेला एन्जॉय करतायत. या दबावाखाली फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात की एन्जॉय करताना पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की सेल्फ कॉन्फिडन्स. आम्ही क्रिकेटला एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. जर 2 षटकार आले पार्थ हार्दिक, यावेळेला 2 षटकार आले तर अवी मॅजिक यांच्याकडून 1000 रुपये. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम पुन्हा एकदा पलटवार केलाय. सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये न्यू बॅटरने. विशाल एका साईडला, त्याचा आता दबाव वाढताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, सुपर बॉलिंग. 2 फ्रेम मध्ये पहा, एक टेन्शन जरूर स्पष्टपणे दिसतं हार्दिकवर. विशाल त्याला समजवतायत की हार्दिक इथे फक्त आपल्याला आता चांगलं खेळायचंय, जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा इथूनच करायची आहे. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे, त्या आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. ते तुम्हाला पुन्हा एकदा शून्यातून मात्र यावेळेला उभारायचंय. 7 बॉल 17 रन. व्हॉट अ मॅच. एक्सलंट बॉलिंग. कंट्रोल होतं फलंदाजाचं. पंच यावेळेला सांगतायत की DRS वापरला गेलाय. काय एक्झॅक्टली आहे गोलंदाज मध्ये आल्यामुळे कदाचित स्पष्टपणे दिसलेलं नाहीये. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होत असताना पाहायला मिळते आणि विश नेटवर्क सध्या एक ब्रँड बनलाय, कारण 16 तारखेला सोमवारी लगेच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 7 कॅमेरासहित ती स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळेल. अजून 4 जर कॅमेरे असते संदीप गावणसर, दीपक संकेसर, तर डेफिनेटली प्रत्येक प्लेअरला एक कॅमेरा असता असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एवढं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. येईल काही दिवसानंतर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 19ला 4. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याचमुळे आपण पाहतायत, आपण पाहू शकतायत
रिप्ले मध्ये उजव्या हाताने पार्थ पाणी घेऊन जाऊ शकता. एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहिला तर हा बॉल जसा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर आपण पाहिला तर डेफिनेटली हलकासा किंचितसा आपण पाहिला तर लेग स्टंप वरून बॉल निघून गेला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता स्थिर राहिले यावेळेला 21 धावा 19 धावा 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 17 रन सामना होता कुठे आला कुठे हेच आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. बरोबर तुम्ही 3 षटकं 15 मिनिटात हाताळलेत तर शेवटच्या षटकात तुम्ही 10 ते 15 मिनिटे घेऊ नका. प्लीज हंबल रिक्वेस्ट असेल. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 1:15 वाजण्याच्या सुमारास आणि आपल्याला इथून 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत. 19ला 4 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 6 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता आहे. कारण गेल्या मॅच मध्ये सुद्धा आर के डोंगरपाडा टीम आपण उशीर खूप घेतला होता त्यामुळे खूप वेळ घेतला होता. मी विनंती करेन अंपायर्स तिथे लगेच कॉल करतील तुम्हाला या षटकामध्ये वेळ जास्त घेतला तर. 6 बॉल आणि 17 रन. चला टाइम स्पेंड करू नका लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. 6 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट आज पुढे चाललंय त्यामध्ये आपण पाहिलं तर खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील खेळाडू टॅलेंटेड खेळाडू पुढे येताना पाहायला मिळतात. चला वेळ फार दवडला जातोय. चला गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर यावेळेला आणलं गेलंय. प्रत्येक बॉलला 3 ते 4 मिनिटे लावली तर आकाश घरत इथे आता लगेच स्ट्रिक्टली रूल्स या ठिकाणी फॉलो करावे लागतील तुम्हाला. 6 बॉल 17. गोलंदाज शैलेश येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट अमोर द विकेटने विशाल समोर एक सेट फलंदाज. फुलटॉस बॉल होता नामी संधी होती मात्र या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल. नशिबाने साथ दिली खराब फिल्डिंग. नतीजा काय तर चौकारात. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. इथे मोमेंट शिफ्ट झाले. आता 5 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. याच चौकाराच्या निमित्ताने कौशिक डीजेला देऊया संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता या वेळेला विचार विनिमय करण्यास भाग पडले विशाल या फलंदाजाने. चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 21 रन आलेत. 210चा स्ट्राईक रेट. बॉल आहेत 5 बॉलमध्ये 13 रन. विशाल यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. चांगला मनगडाचा वापर केलाय. एक रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय डगआउट मधून. आई भवानी मारंबळपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 25ला 4 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. 4 षटकांमध्ये 36 धावा. कोणीही सांगेल इझिली आहेत नो डाऊट. परंतु हे बोलून पाहून क्रिकेट चालत नाही. प्रत्यक्षात तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागतं. 4 बॉल आणि 11. विशालने जर 2 षटकार जर ठोकले तर राजेजी भोईर यांच्याकडून 500 रुपये. परंतु इथे स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला निर्णय घेतला यावेळेला शैलेशने. चेंज ऑफ पेस केलं होतं. बॅक ऑफ द हँडचा आय थिंक सो यावेळेला वापर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. 3 बॉलमध्ये 11 रन. व्हॉट अ मॅच. सुंदर गोलंदाजी. देवाला सुद्धा या वेळेला मात्र साकडं घालत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन सांगतायत हा बॉल डिलिव्हर्ड केला. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. मिसिंग द लाईन. 3 बॉल 11. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत.
चांगला बॉल रोखला गेलाय. आता मात्र आपण पाहू शकलात तर 2 बॉल 11, 36 रन असताना, म्हणूनच मी म्हटलं की फक्त म्हणून हे चालणार नाहीये, कारण मुकुल सोनारने जी सुरुवात केली अप्रोच इंटेंट अफलातून पाहायला मिळाला होता. काय बॉलला स्टॉप केलं, वा चांगली फिल्डिंग. इथून पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. म्हणूनच क्रिकेटमध्ये जो फिल्डर आहे तो अभेद्य भिंत असतो. तुम्ही बॅटिंग करू शकता, परंतु ज्या वेळेला फिल्डिंग येते त्यावेळेला फिल्डरचा खूप मोठा आधार असतो. 2 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 2 बॉल्स रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. विशालच्या बॅटमधून कडक शॉट, 6 धावा. आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता. षटकार आणि षटकारच मारावा लागेल. अजून एक षटकार आला तर आदरणीय राजेजी भोईर या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 500 रुपयांचे हकदार तुम्ही डेफिनेटली ठराल. 1 बॉल आणि 5 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर, अप्रतिम. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. हे संपार यावेळेला आपण पाहतायत डिस्कस करत असताना 1 बॉल आणि विजयासाठी 5 रन. आकाश गरत खांद्यावर हात टाकताय शैलेशच्या, सांगतायत तुला व्यवस्थित लाईन अँड लेंथने मात्र हा बॉल खूप किमतीचा असेल. इथे ज्या पद्धतीने विशालने बॅटिंग केली आणि त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स पहा, कोणत्याही प्रकारची तो हायगाय करत नाहीये. मात्र 14 बॉलमध्ये 29 आणि फक्त 2 रन आपण पाहिलं तर 4 बॅटरच्या माध्यमातून आलेत. 1 बॉल आणि 5 रन. काय सामना अप्रतिम. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना, एकाकी झुंज देत असताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. षटकारच ठोकावा लागेल. विशाल आणि विशाल नावाचं वादळ घोंगावलंय कोसमाई क्रीडांगण या क्रीडा नगरीमध्ये. हीच ताकद आहे या स्पर्धेची. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. 1 बॉल 5. सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये आणि अप्रोच इंटेंट पहा जो विशालचा आहे ना, तो ॲब्सोल्युटली परफेक्ट पाहायला मिळतोय. 14 बॉल 29 आणि 6 बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा मी जिद्दीने मात्र या वेळेला खेळेन. अतिशय चांगला सामना. चला घाई करा, वेळ दौडू नका. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. बेस्ट ऑफ लक. 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. आणि यावेळेला परफेक्ट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. आर.के. डोंगरपाडा टीमने मात्र यावेळेला बाजी मारले या सामन्यामध्ये. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय शैलेश. काय गोलंदाजी केले विशालने, एकाकी झुंज दिली, परंतु त्याचे अजून सुद्धा मात्र या वेळेला जे पाय आहेत ते स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचं त्याने रिॲक्शन केलं नाही. हो, माझ्याकडून चुकी झाली, 7 बॉल डॉट आले, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विशाल मान खाली घालून मात्र या वेळेला पुन्हा एकदा पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना नम्रपणाचा खेळाडू कसा असावा याचं मुख्य उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय विशाल. हार्ड लक, परंतु इथे मने जिंकली तो प्रेक्षकांची. काय बॉल डिलिव्हर केला होता. चला आर.के. डोंगरपाडा शेक हँड करण्यासाठी विसरू नका. आई भवानी मारंबलपाडा टीम अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार खेळ. विशालने चांगला खेळ दर्शवला. विशालला चांगली सुरेख साथ मिळाली असती तर डेफिनेटली आपण पाहिलं असतं की कदाचित विजयी होऊ शकले असते, परंतु हे आहे क्रिकेट. ही मॅच समरी आपल्या समोर पाहायला मिळते. प्रफुल्लने 16 बॉलमध्ये 28. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, 5 धावा नॉट आउट. 1 मॅन आर्मी खेळी केली, परंतु ज्या पद्धतीने